आणि दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माता माऊलींचे लाडके भाऊजी श्री आहे आजच्या कार्यक्रमाचे सादर करते क्रांती नाना मणगावकर.
हॉटेल चतुर्थी प्युअर वेजच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आता आलेल्या सर्वच माता माऊलींचं, पाहुणे मंडळींचं आणि मित्र परिवाराचं सर्वांचं मनापासून स्वागत. जीव थोड़ा थोड़ा मेरा घोड़ा उड़त आला सखे तुझा बता सर्व प्रेमाचा रघु देवीला
जी मंडळी आतमध्ये गेले त्यांना विनंती आता बाहेर येऊन बसा. अवघ्या 2 मिनिटात आपण उद्घाटन कार्यक्रमासाठी बोलतोय. सर्वांना चिठ्ठे आलेले मामला हळूहळू चोरीचा मामला मामाई मामला प्रेमाचे हात हाती तू सोनाची बैलानी करू नको द्यायला त्या इष्टाच्या गोड गोड राती. थोड्या शिकू राहू नको तिसरा दोरी येऊ नको भुल जवानी अरसुरानी मध्ये औषधाने पकड झाले.
मैमान वेळा झाला तुझंच देतो नाही घोडे नाचल्या नाही फुलायचे उगाच मागून फिरते तुझ्यासाठी मी दरदर फिरलो तुझ्यासाठी मी दरदर फिरलो वर पाण्यात उदास शिरलो आयो रामा लपट बसलो रामा आयो रामा लपडत बसले उतरी रे गुलाल सजना उषा मनिया दीवा तुला शोधू कशी झाली हेरी कशी लोरी आहा दूरी आहा माधुरी तू
कुमार निखिल अश्विनी लक्ष्मी आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत करून सर्वजण आहोत साईड प्रोडक्शन निर्मित राष्ट्रीय माळेगाव करून निर्मित प्रस्तुत जय रंगाला पैठणीचा आझाद होम मिनिस्टर आयोजक हॉटेल चतुर्थी सुवर्णेश भव्य उद्घाटन सोहळा. धन्यवाद. एकदा सगळ्यांचा आवाज येऊ द्या मग आपण सुरुवात करूया. आता गणपती बाप्पा. जो जास्त मोठ्याने ओरडणार नाही त्यांना जेवण पण नाही मिळणार. ओके म्हणजे नक्की रोजचं नाव तर रामच राहिलं. रेडी. मंगल मूर्ती. वहिनी तुम्हाला गडबड आहे जेवणाची. त्यांनी आवाज मोठा काढला. नमस्कार. तर या माऊलींपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. पुन्हा एकदा हॉटेल चतुर्थी प्युअर वेजच्या माध्यमातून आलेल्या उद्घाटन सोहळ्याला सर्व मान्यवरांचं, नातेवाईकांचं, बही पाहुण्यांचं आणि होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी विशेष आलेल्या सर्वच आमच्या लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत करून सादर करतोय क्रांतीनगर माळेगावकर निर्मित प्रस्तुत होम मिनिस्टर. आजचा कार्यक्रम आहे 5854. याच्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. नमस्कार माऊली. नाव तुमचं? मनीषा रमेश खैरे. मनीषा रमेश खैरे. एकदा वहिनींसाठी टाळ्या वाजवा. तुम्ही एन्जॉय करायला आले, आनंद घ्या. उद्घाटन तर होणारच आहे. ओके. तर टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला लावल्या तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून. बया बिचारीने एवढं टेन्शन घेतलं की 2-4 लाख कर्ज माझ्याकडे त्यांचं. सगळ्यांना उखाणा आला पाहिजे, फक्त महादेवाच्या पिंडीला मानायचं नाही. आणि हॉटेल चतुर्थी हे नाव जर तुमचं उखाण्यात आलं तर तुम्हाला फायनलला चान्स. या पुढं लग्न झालंय ना, मग यायला पाहिजे ना उखाणा. चलो बोला. सकाळपर्यंत होईल ना? का व्हॉट्सअपला पाठवतो, घरी जाऊन वाचतो मी. काहीतरी म्हणा ना. तर पहिल्याच घासाला खडा नको लागायचं आणि बाकीच्यांना बोलायला लावायचे. काही म्हणा. 2-4 शिव्या द्या वाटलं. सौभाग्याची खून. मंगळसूत्र सौभाग्याची खून. रमेश रावांचं नाव घेते. खैरेंची सून. कसं का होईना बिचारीने कुंभमेळ्याचा आशीर्वाद घेतला. हा बोला. सो अरुणा संतोष वाळूंज. बरं. कुठं आला? खेडवरनं. बरं. पुढे नाही. उलाला पुढं उखाणाच असते हो. हा. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून आणि सूर्याला गोंबललं सगळं. हा. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. संतोष रावांचे नाव घेते वाळूंजाची सून. काय नाव तुमचं? श्रद्धा संदेश चिखले. श्रद्धा संदेश चिखले. बरं. पुढे उखाणा. हा. पुढे उखाणाच नाही. मी कुठे मला बायपास आहे पुढे. हा. उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली. उंबराच्या झाडाखाली दत्ता चिठ्ठ्या सगळ्यांना वाटल्यात ना? सावलीत गेला. हा. उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली. संदेश रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. आतमध्ये जेवढं लेडीज बाउन्सर तुम्ही जात सगळ्यांना म्हणा तर बाहेर बसून घे. कार्यक्रम बाहेर होणार आहे. 5 मिनिटात मान्यवरांचं पण आगमन होणार आहे. येस. बहिणी इंस्टाग्रामला आहेत का? रील बनवत असतो. गुलाबी साडी आणि सुनील लेंडे. ओके. पुढे मंगळसूत्राला 2 पडे, 1 सासर 1 माहेर. सुनील साहेबांनी केलं मला सौभाग्याचा आहे. आणि हा चष्मा कोणी केलाय? तो बी त्यांनीच केला असेल ना? असं नाही नाव सांगितलं त्यांनी. या जी काय म्हणता? कविता दीपक ओलोने. श्री क्रांती नानामुळे. पुढे पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी. आणि चतुर्थी 4 दिवसांना पौर्णिमा. हा. पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी. हॉटेल टिंबटिंबांचं नाव घ्यायचे हॉटेल चतुर्थीसाठी. टिंबटिंब भरा की बिचारी हो म्हणली. टिंबटिंब मध्ये मोकळीच राहिली त्यांची. हा.
दीपकरावांचं नाव घेते हॉटेल चतुर्थी प्युअर व्हेजच्या उद्घाटन दिवशी. चालेल. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले? बिचारे अशी उभारले की लाडक्या बहिणीचे पैसे जमा नाही झाले त्यांच्या चेहऱ्यावर वाटतंय का? काय नाव आहे? कल्याणी अमित द्राक्षे. बरं, पुढे. चांदीच्या ताटात 32 गिरण्या. अमित रावांचं नाव घेते उमेशची बहीण. जमलं का मावशी? अहो ते गिन्या आणि ह्यांची कन्या असं असते ते. बहीण चैन असल्यावर बहीण असते. काही म्हणलं का? तुम्ही कधी प्रॅक्टिस केली का? मग कशाला हसताय हो लोकांना? सोनल संतोष बोंबले. सोनल संतोष बोंबले. पुढे. छत्रपती शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने. संतोषरावांचं नाव घेते. प्रेम भाव. Yes. माझे सगळ्यांचं पाठ आहे माझं. तुम्ही फक्त सुरुवात करून द्या, मी बाकीचं टिकवून देतो. जी. मनीषा दिलीप विसावे. हो. मग गणपती बाप्पाला फुल घालते वाकून. दिलीपरावांचं नाव घेते. तुमचा मान राखून. तुम्ही काय पोलीस भरती झाले? अरे हा. रुपाली मयूर पवार. बरं, पुढं. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. मयूररावांचं नाव घेते. सुहासनीचं संत. ह्या सुवासनी मी बसू बघा. अवघड आहे. हो. या वहिनी लाजू नका, उद्या मारायचं जगून घ्यायचं. हा. अश्विनी जितेंद्र सांगतो. बरं, पुढे. त्याच्या फोटोला हात घालते वाटून. जितेंद्ररावांचं नाव घेते. तुमचा मान राखून. काय नाव आहे? मनीषा भाऊ तिथे. बरं, पुढं. 2 वाट्या 4 मणी सौभाग्याची खून. गौरावांचं नाव घेते ठिट्यांची सून. पाठ केलं होतं त्यांनी. बडबड चालली. या पुढे. काय नाव तुमचं? अश्विनी शंकर राक्षे. बरं, पुढे. चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या. शंकररावांचं नाव घेते. टाकळकरांची कन्या. कळलं का? आता नाही, त्यांचं चुकलं होतं. ते बहिणच म्हणत होते. हा, बोला. वैशाली धर्म सांगो. हा, पुढं. शंकराच्या पिंडीला बेलवा तेव्हा. मी महादेवाच्या नाही म्हणलं तर शंकराच्या म्हणल्या. देव तोच आहे. बस संपला विषय. हा. धर्मरावांचं नाव घेते. तुमची मान कापून. मान राखून, मान राखून. हा. या. उर्मिला गोरख सांडकर. ओ, पुढं. आदलं घर मधलं घर मधल्या घरात खाट खाटा उशी बस. उशीवर बशी, बशीवर कबशी. हा, कबशी काय घड्याळ? नाही. अच्छा. आदलं घर मधल्या घरात खाट खाटाव खाटाव गादी गादी उशी उशी व बशी बशी कप कपात चहा चहा केला निघून गेला. चुरा करते ताजा. गोरख रावांचं नाव द्यायला पहिला नंबर माझा. सगळं झाल्यावर तुम्ही घेतले. एवढंच आहे. बोला बहिणी. बहिणी, ह्या साड्यांचा सेल लागला होता का? कलर फक्त वेगळा आहे. म्हणजे फुलाचं सेम टू सेम. मैत्रिणी आहे का? मिळूनच जावा जाताना बघितलं खाली. बोल. जाणार आहे का? हा, पुढं. शीतल देवराम सांडभोर. रामाने राज्य दिले भरताने नगरले. देवरामांचं नाव घेते. सौभाग्य स्वीकारले. ही मैत्रीण आहे तुमची? हा. जयश्री हर्षल टाकळकर. कुठून आला तुम्ही? तुम्ही? ठिट्टेवाडी. मग कशी काय मैत्रीण झाली? जवळ जवळ आहे. जवळ जवळ आहे. बरं, हा. शंकराच्या पिंडीला बेल होते वाकून. हर्षल रावांचं नाव घेते. त्यांचं नाव. कमीत कमी महादेवाच्या तर म्हणा म्हणतो. हा, या. बरे आहेत का? हो. ते हो. काय हो? बरे. बरं, हा. घरी कोण आहे मग? सगळे घरी. पुढं. सविता अरविंद सांडभोर. चतुर्थी प्युअर वेजचे कारागीर होते कुशल. अरविंद रावांचे नाव घेते. तुमच्यासाठी स्पेशल. बिचारीनं जेवायच्या आधी कौतुक केलं हॉटेलचं. मनापासून आभार. वहिनी जेवले का? जेवायचे. माणसाने खाऊन पिऊन राहिलं पाहिजे. काय
बोला. कविता ते साडबर. बर पुढे. निया निया आकाशी विमान झाले काहीच नाही वरती. हा आजराचं नाव घेते तुमच्यासाठी. नाव तुमचं? ज्योत्स्ना राजेश तिथे. हे असं करा ना. हे लय भारी असते. इकडे बघा हे सिंगल खाली आलं. सिंगल असं करा. असं आलं. स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला असेल. ज्याने आयब्रो केली ना ती तोंडाने नाही बोलत, अशी बोलते. भारी भारी असते बरं का. हा काय नाव आहे? हिटे ना. हा पुढे. लाल कुंकू काळे मणी सौभाग्याची खून राजेश रावांचं नाव घेते. हिटे यांची सून. सगळ्यात आधी तुम्ही आणते ना स्टेजवर. हा तुम्ही आणते. त्याला सांगितलं त्याला बक्षीस घ्या. सागर तिथे. दांडीच्या ताटात सोन्याचा घास सागररावांचं नाव घेते. हॉटेल चतुर्थीच्या उद्घाटनाच्या दिवशी खास. तुम्ही काय करता? अंगणवाडी. घरीच. तुम्ही घरी असता. आम्ही होम मिनिस्टर करतो. माहिती आहे का? मला तुम्ही करता ते माहित नव्हतं. पुढं मनीषा मोहिते. बरं कुठं आला? चित्रपूर. एवढं मग कशाला आले? तुमचा खेळ तर नेहमीच असतो. भाग्य शिक्रापूर किती लांब आहेत ना? 35 किलो. खास कार्यक्रमासाठी आले. जीवन जावा आयर माझ्याकडे द्या. 35 किलोमीटर वहिनी होम मिनिस्टर खेळायसाठी आली. छान वाटलं माऊली तुम्हाला भेटून. काय नाव म्हटलं तुमचं? मनीषा मोहिते. मनीषा मोहिते. आणि ते मधले मोहिते त्यांचं नाव पण सांगावं लागतंय ना. हसताय काय? ते विचारच घ्यावं लागतंय. लग्न झालं की ते मधलं फिक्स झालेलं असतंय नाव. हा नाही जमत. भांडणं केली का त्यांच्या बरोबर? तसंच वाटायला बिचारी भांडून लांबून आली कार्यक्रमाला. या माऊली. हा उखाणा. शाडूच्या माताचा गणपतीला आकार. प्रकाश रावांचे नाव घेते. बाई हा काय प्रकार. मस्त पावसातून किरण पाटलांचं नाव घेते. शिंद्यांची सून. जी बोला. अपेक्षा स्वप्नील दावे. काय अपेक्षा आहे तुमच्या? थोडाभर तुम्हाला मिळावं. पालन करता पिता जन्मदात्री माऊली. स्वप्नीलराव माझे जीवन मी त्यांची सावली. कंटिन्यू बरोबर. जी बोला वहिनी. सुप्रिया करण कांबळे. नाही घ्या घ्या घ्या. हा आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र तारे. करण रावांबरोबर आली मी सोडून सारी. येस. तुम्ही कुठं तरी होत त्याच्या कुठला कार्यक्रम होतात माझा? दापोडी. वा. तिकडून इकडं कशाला आले? हे का काय? बर बर बर. छान छान. मनापासून स्वागत आहे मग. हा अश्विनी संतोष तिथे. संसार करत असताना करायचा आहे मला परमात्मा. संतोष रावांचं नाव घेते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. साईराम. हा सौ कांदन मंदार पराड. चांदीच्या ताटात सोन्याची चई. मंदाररावांचं नाव घेते. कुंडलीची बहीण. या बहिणी पुढं. मोनिका मंगेश पराड. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी. गेले होते बघायला. बर. हा मंगेश रावांचं नाव घेते. हॉटेल चतुर्थीच्या उद्घाटनाच्या दिवशी. चतुर्थी हॉटेलच्या उद्घाटनाच्या दिवशी. हा सौ आरती राहुलचे. तुमचा स्पीकर पण केलाय. याचाच आवाज येणार नाही का? अच्छा माफ करा. मला नव्हती का. मला वाटतं कसा बसला वडापाव खाल्ला असेल दुपारी. मी खाल्ला होता येता येता. हो सासरे माझे फेमस. सासू माझी हौशी. भांडणं कोणासंग होतात? नाही ना. हा राहुल रावांचं नाव घेते. चतुर्थी हॉटेलच्या उद्घाटनाच्या दिवशी. काय म्हणता? शिल्पा सर्जेराव पोतले. कोणी नाव ठेवलं शिल्पा तुमचं? ह्याला सुख होत आहे का नाव शिल्पा? जाऊ दे. हा मैत्री आणि नात्याला नसावा स्वार्थ. सर्जेरावांमुळे माझ्या जीवनाला आहे. बाकी सगळं व्यर्थ. हा एक काम करा. तुम्हाला उडे मारणं अवघड होईल. तुम्ही दोघी बसा वाटलं असतं. तू वहिनी तुम्ही दोघी या. बसा माग खुर्ची. हा नका गाडीची खुर्ची माग बसा की. बसा माग खुर्चीवर बसा. आका गाव खाली आहे. तुम्ही खुर्चीवर राहू. जावा वहिनी या पुढं. या ना पुढं. नाव? सुजाता संतोष साकोरे. आगे.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. वहिनी पुन्हा बरं पडला ते गेलं बघायला. संतोषरावांचं नाव घेते चतुर्थी उद्घाटनाच्या दिवशी. तुषार देशमुख. बर पुढं मंगळसूत्रातील 2 वाटे, एक सासर आणि एक माहेर. तुषाररावांनी केलं मला सौभाग्याचं. 1 2 3 4 साईराम का काय सांगतो वहिनी सांगतो. ओके करू सुरुवात. रेडी तळ्यात. वा 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 बरोबर आहे सगळ्या. हा मळ्यात. वहिनी ते खाली सोडा लय घाण दिसतंय. बाई काय गरज आहे काय पण करते ना आवड आहे नाही धर नका तुम्ही पण नका. शिल्पा वहिनी नाही पडत दवाखाना जवळ येत ना. रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात. ह्या मोबाईल पांढरा ड्रेस उडी माझा तुम नाही बुलाया माई चली आई. दोन्ही एकदाच टाकायचे. तू मागे पुढे नाही दाखवलंय ना मी. रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. रेडी मळ्यात. ह्या दोघी मैत्रिणी यायचे बरं. एक टाकळवाडीची कुठली वाडी फितेवाडी दुसरी. हा माहित न जाऊ अशाच खाली झाला सत्यनारायण तुमचा. मला दोघी मैत्रिणी आहेत गेल्या दोघी बी. लक्ष द्या मी जंक्शन बाजूला उभं राहिलं का त्यांचा सत्यनारायण लगेच संपला. हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे. ओके माऊली काय नाव म्हटले होते. सविता. शेजारणीच सांगा त्यांच्या नावाने पत्र पाठवू आम्ही. रेडी तळ्यात. आता JCB उचलाय बोलवायचं. अरे असू द्या आला JCB. रेडी तयार आहेत तुम्ही. हे सांगून सुद्धा तुम्ही आउट होता. रेडी का तळ्यात. इकडे असं ते रे बिचारी घरचे हे परत ठरते. हे पुढे पुढे बरं पुढे या. का तुम्हाला सांगतो हे तळ्यात आहे मळ्यात आहे. टेन्शन घेऊ नका. नाव काय म्हटले. सविता. राहिला टिटेवाडी. इकडं आहे का. अच्छा फुलाकडनं जायचं पण असं दाखवलं का. का यात तरी पण आउट होते. लक्ष द्या. रेडी मळ्यात. आता मी उडी तर मारेल आहे का. बरं हा या. हा तुम्ही पडले धडले तर मी जबाबदार नाही. रेडी तळ्यात. बरोबर. रेडी मळ्यात तळ्यात. समजा थांबा की थांबा. समजा तुम्हाला 1 तोळा सोनं पहिलं बक्षीस मिळालं. हा काय करणार. काय करणार म्हणजे आनंद साजरा करणार. ह्याच हॉटेलला पार्टी द्यायची मला. ओके रेडी तळ्यात. जावा बसून घ्या. सोनं लगेच मिळालं बाकीच्या कशाला आले बिचारी चांगल्या उड्या मारत होती. शिक्रापूर ना. ते कुठं थांबा थांबा. कधी लग्न झालं. 14/4/2000. 14/4/2000. किती 2000. आणि त्यांचं दोघांचं एकत्र झालं. कसं झालं. अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज. काय प्रगती. ह्यांना प्रगती चालली. हे म्हणून राहिले 2 मुलगा 1 मुलगी. यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक 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 शुभेच्छा. त्यांना आता झालं तर सांभाळायची कोणी. ते सर्व शिशू याच्या म्हणतात काय बाई लेकर त्यांची प्रगती 2 मुलं 2 मुली. ओके चलो रेडी. तुम्ही आउट होऊन नाही जाता. ओके मळ्यात तळ्यात. चलो रेडी तळ्यात. मग कथा असतं. आमची आई म्हणली जावं तुम्ही शिक्रापूरून आले जावा म्हणले माग उड्या मारत. लक्ष द्या यांच्याकडे. रेडी मळ्यात तळ्यात. एक ठरवून आलेले ते बघू. तुम्ही मोबाईलला बघता कार्यक्रम. मी खेळ खेळायला होते रांजणगावला तुमचे. तिकडे गणपती मंदिरासमोर
हो 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 आमदार साहेबांच्या बर्थडेला रेडी तळ्या वहिनी तुम्ही काय घेतली आहे का मी करोनाच्या लस बद्दल वहिनी मी का भांगारवाला पुढच्या काही सांगलाय ना त्या बाबांना 1.5 लाख द्यायचे मला हा तिकडे जाऊ वहिनी सारखं इथं बसून त्यांचा कार्यक्रम करू आपण ओके कसं वाटतं चतुर्थी प्युअर व्हेज हॉटेल या रोडला प्युअर व्हेज तर मी कमी हॉटेल पाहिले येताना मी ते ऑब्झर्व करत होतो छान वाटलं की 3 उद्योजक 3 तरुणांनी हॉटेल चालू केलंय काय सांग छान आहे व्यवसाय छान केलाय आणि लोकांना शुद्ध शाकाहारी जेवणाची खऱ्या अर्थानं गरज आहे या रोडवरती कमी हॉटेल व्हेज पाहिली हा बायपास काम आताच झाल्यामुळे नाही का हॉटेल जरा कमी आहेत आता ह्या हॉटेलमुळे लोकांना नाही का जरा सोयीस्कर होईल येण्या जाण्यासाठी सुद्धा आणि ह्या लोकांनी जर का चांगली स्पेशालिटीला एक चांगलं हे दिलं आता ह्याच्यावरूनच विचार करा ह्यांना इथे गौतमी आणता आली असती हिंदवी आणता आली असती पण त्यांनी होम मिनिस्टर का आणला की म्हणले M.I. माऊलींना हॉटेल बघायला मिळावं बरोबर इथे गौतमी असती तर आले असते का तुम्ही नाही का नाही इथे लावणीचा कार्यक्रम असता आले असते का बघायला जेंट्स लोक जास्त आले असते पण बघा महिलांची संख्या त्यांनी काय ठरवलंय की कमीत कमी आठवड्यातून तरी M.I. माऊलींना असं हॉटेलला यायला पाहिजे बरं हाच उद्देश आहे वहिनी पुन्हा ते खाली आलो ते पुन्हा खाली सरकलं हा त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं नाही द्यायचं रेडी आता मी तुमच्याकडे लक्ष दिलं तळे अरे वा रेडी मळ्या काय काळू बाई येत नाही ना अंगात येतोय बाया अवघड कार्यक्रम आहे बरं यांच्या वहिनी ते पुन्हा खाली आले लक्ष देत नाही मी मध्ये इकडे जावं ते दिसतंय मला हा अवघडच आहे यांचं परेड सावधान वही तुम्हाला जर आज चतुर्थी हॉटेल कडनं 1 तोळा सोनं मिळलं त्यांना द्या सोनं बघून असं करता नाही ना रेडी तळ्यात गेले का बिचारी लय गरीब वाटते कुठं आला मला तरी वाटते मटन चिकन खात नाही का नाही बिचारी चांगली आहे बरं असं जेवायला पण आमच्या हॉटेल आहे प्युअर व्हेज हॉटेल आहे आमच्या चतुर्थी नावात चतुर्थी म्हणजे गणपतीची चतुर्थी असते बरोबर ना कोणाची असते गणपती आणि पार्वतीची नवरात्र नसतं काय देवीचं आहे ना ऐका तळ्यात बसा कसं सत्यनारायण झाला त्यांचा दोघे मैत्रिणी आहेत का नाही सेम दिसतो ये आता या दोघींचा नंबर आहे वहिनी हिड्या राहिलं की अजून हिड्या काय नाही जीवन जावं जाताना हे सांगितलं जीवन जावं वहिनी तसं नाही काळजी वाटते का नाही चुकीच आहे का वहिनी रेडी तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात जरा जोरात म्हणलं मी फाट्यावर गेलो असतो कोण गेलं मला काय गेल्या लास्टला तळ्यात बोलले ना तळ्यात बोललो बरं या महाग असू दे जाऊ दे काय चार्ज देऊ वहिनी या महाग जाऊ दे ते बिचारी भांडायला लागली हो या महाग हा तळ्यात अगं माझी आई पुढे जा ना काय झालं गेलं नाही रेडी तळ्यात रेडी मळ्यात असं जावं हा बोलले ना मग तळ्यात बोलले जावं तुम्ही गेलं कळत अजून कोण गेलेला नवराजा हा काय झालं म्हणजे मला बोला वहिनी तुम्ही सर तळ्यात बोलले बर शिक्रपूरून आले त्या हा रेडी तळ्यात ओके मळ्यात घालवायचं तळ्यात किती विचार करायला लागले जणू काय तळ्यात
या बहिणी बरे आहेत का? कुठं आला हो? मोहितेवाडी. मोहितेवाडी. आणि हे नाही हे कशाला? ते पण मोहितेवाडीवर. कुठे आहेत ते? आहे तिथं बस. जेवले का ते? मला नाही माहिती. त्यांची काळजी करायची का नाही? आणि हे ते ह्याच हॉटेलला जेवायला घेऊन येत त्यांना. ओके. तुम्हाला काय आवडतं व्हेज मध्ये? पनीर आवडतं. पनीर आवडतं. मला सुद्धा पनीरच आवडतं. ह्याला फक्त मराठा आवडतं व्हेज. लगेच ऑर्डर देते. मला सांगा बरं, पनीर मध्ये काय टाकतात? दुधामध्ये मिक्स करतात. दुधामध्ये मिक्स करतात. दुधात लिंबू नाही तर मग त्याचं हे असतं ना ते पिळून त्याची तयार करतात. आणि भाजी कशाची करतात? पनीरची भाजी त्याच्यापासून तयार करतात ना. तुम्हाला बक्षीस देतो उत्तर दिलं तर बरोबर. ओके. वांग्याची भाजी करायला काय लागतं? वांग्याच्या भाजीला कांदा, टोमॅटो. वांगे आधी लागतात. वांगी नंतर कशी भाजी होईल बरं? भारी नाही ते. आधी वांगी सांगायची असते मग पुन्हा टमाटा आणि कांदा सांग. वांग्याच्या भाजीला काय लागतं? हा, पहिली वांगी लागतात, मग वांगी आणून धुवायची, मग पुन्हा बाकीच करायचं. बरोबर. तळ्या जाऊ वांग्याची भाजी घ्या. या मला काय का मग पनीर, दूध, लिंबू सर काय थिटी वहिनी म्हणले ना? येस. रेडी? मळ्यात तळ्यात. मला तर असं वाटायला लागलं की ते थिटीवाडीचे किती जण आहेत? लय जण आहेत पैकी. थिटीवाडीला बक्षीस जायला वाटतं असं. रेडी? तळ्यात जाऊ बसून घ्या. या गेल्या. तुमच्याकडे येत नाही ते बिचारे लाडके बहिणीचे पैसे आलेले नाही तर तुम्ही अवघड आहे की नाही. या आता करतो. काय म्हणते? हा मध्ये उभं राहिलं मी गणपती आहे काय? कशा आहात तुम्ही? ते काय करतात? कशाचं? खताचं. येस. आले का साहेब? या अलीकडे नाही करते शिट्टी मारते सांग. तुम्हाला एक तोळा सोनं मिळेल तर चांगलं जाऊ घ्या. मग काय बिचार कशाला नाराज करायचं? रेडी? मळ्यात तळ्यात. व्हेज मधल्या 3 भाज्या सांगा बरं. प्युअर व्हेज मधल्या 3 भाज्या सांगा. पनीर. पनीर. पनीरची भाजी नाही. पनीरची पण व्हरायटी असते. भाजी पनीर का भाजी आहे काय? नुसतं पनीर झालं ते. हा, पनीर मसाला, पनीर टिक्का, बटर पनीर मसाला. माझं काय हॉटेल नाही आहे पण नाव माहिती नाही. तुम्हाला तर ऑर्डर देता एक पनीर बटर मसाला पाठवा. हा, पनीर मसाला, काजू करी, जावा घरी. शेवभाजी. हे शेवभाजी नसते. शेवभाजी असते काय? असते का? मराठा व्हेज. व्हेज मराठा असते, मराठा व्हेज नसते. काय डेंजर आहे जरा. समजा तुम्हाला आज स्पेशल डिस्काउंट द्यायचं जेवणामध्ये काय मागवणार? काजू करी. काजू मी ते आमच्याकडे. रेडी? तळ्या आली माझ्या घरची वळी आहे का? आणि माझ्याकडे मागं लागल्या. मी ह्या बिचारीला चांगली भाजीची ऑर्डर द्यायला लागलो तेवढं ढकलून मोकळे झाल्या. नशीब गोवा रिटर्न मॅनेजर आहे बाय. रेडी? मळ्यात या उठवणार आहे का? तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. चलो रेडी? मळ्यात. रेडी? तळ्यात तळ्यात. चलो रेडी? तळ्यात. चलो रेडी? मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. तुम्ही काहीच नाही बोलले आता. एकमेव गरीबन खरं बोलणारी बिचारी आहे. काय म्हणलो तुम्ही? मळ्यात. ते खरंच बोलतात. त्यांना प्रगती 40 पोरं सांगितले त्यांनी. मग काय वहिनी बरेत का? कुठनं आले? राक्षवाडी. यस. तळ्यात. हा मळ्यात. रेडी? तळ्यात. वहिनी तुम्हाला काय आवडतं व्हेज मध्ये? काजू करी. दादा 4 दिवस गोव्याला होतो. मला म्हणले तुम्ही काजू आणले असते. आम्ही चेक चुकून दुसरंच घेऊन आलो. रेडी? तळ्यात. रेडी? मळ्यात तळ्यात तळ्यात. चलो साईराम. मळ्यात मळ्यात
गेले नाही पुढं वाकडे झाल्या सरळ करू त्यांना आपण त्यामध्ये अशा वाकडे झाल्या गेली तळ्यात ओके मळ्यात तळ्यात सोलडी तळ्यात सोलडी मळ्यात तळ्यात तळ्यात वहिनी बसून घ्या हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात रेडी तळ्यात गेले का नाही त्या दोघी गेल्या हो वहिनी अरे 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 खऱ्या अर्थानं एकदा चतुर्थी हॉटेलसाठी टाळ्या वाजवा आयुष्यामध्ये माऊली सगळ्या गोष्टी विकत घेता येतात पण आनंदाने समोरच्याच्या चेहऱ्यावरती हसू विकत घेता येत नाही ते हसू देण्याचं काम आज या हॉटेलच्या माध्यमातून सुरुवातीला केलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद खूप साऱ्या शुभेच्छा आता दोघींचा नंबर तळ्यात हा मळ्यात तळ्यात मळ्यात खेळ खेळताना स्वतःचा आनंद घ्यायचा बाजूला बघायचं नाही सर काय म्हणलं हा होय रेडी तळ्यात नाही हा मळ्यात तुम्ही उडी मारली हा का मळ्यात तळ्यात काय काच ना बिचारी इमान रे बर का रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात हा तळ्यात मळ्यात तळ्यात म्हणले तुम्ही गेले तळ्यातच उभे तुम्ही तळ्यात बोलले ना आता येताना का मसुबाला नारळ ठेवून आले का काय बिचारी मसुबाला तिकडे आहे का साऊंड वाला एवढा 6 महिन्याने भारी भेटलाय भारी लावलाय साऊंड बर रेडी मळ्यात तळ्यात घरी तळ्यात तळ्यात म्हणलंय पाहुणे कामचे सगळ्यांना एक एक घ्यायचं मला 5 ते 3:30 वाजता घरी जाऊन मला झाडू मारावं लागेल पहिला सगळ्यांसाठी एक भारी तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात कबड्डी एकदा ट्राय करून आता सगळ्या जणी जिंकले नीट आवाजाकडे लक्ष द्या सर का वहिनीकडे या लोकांच्या लेकरांना बाहेर उभा राहू नका रेडी मळ्यात बरोबर तळ्यात किती टेन्शन ह्याने घेतलं माहितीये का हे माझ्या कार्यक्रमाला होत्या तुम्ही कुठून आले राक्षवाडी आणि हे काय करतात ऍडव्होकेट काही नाही हा बरं गळी गेल्यावर काही तर नोटीस पाठवायची बिचार हा मला आऊट करायचं ठरवलंय का आमच्या आजी म्हणजे कोपऱ्यात असं ते पहिली घालव खाली रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात बरोबर रेडी मळ्यात तळ्यात जमलं तळ्यात बसून असं असं करत गेले मग जायचं ते नाशिक पर्यंत आवड झाले की मी असं करत तुम्हाला बॅलन्स माझा मागे बॅलन्स घ्या रिचार्ज करून या की मग तिथं समोर महाग चालू रिचार्जची रेडी तळ्यात बरं ओके मळ्यात तळ्यात खरंच बिचारी छान खेळते ओके रेडी तुम्हाला काय आवडतंय जेवणात प्युअर व्हेज ना मी सुद्धा माळ करेन मला सुद्धा प्युअर व्हेज आवडतं प्युअर व्हेज नाही पण मला व्हेजच आवडतं माझ्या मुलाला मी माळ करी सगळ्यांना माझी व्हेजच आवडतं ना खाल्लेलं आहे सर पण असं व्हेज आवडतं मला जेवण खरंच माणसानं व्हेजच जेवायला पाहिजे नंतर माझ्या घरात जास्त करून मग कोंबड्या वाचल्या म्हणायचं आहे का
बोकड नाही सगळे आमच्याकडे दुपारी 12 पासून तो घेऊन बसलाय त्याला 12चा टाइम दिला होता 12 पासून बसला होता रेडी काय त्याला सगळ्याच वहिनी जिंकल्या दोरला टाळ्या वाजल्या मुळीच नव्हतं रे गाणं माझ्या आणि डान्स करायला कोण यायचं हिंदवी पाटील तुम्हालाच करायचंय एकटीच करणार एकटी एका वेळेस मी करू लागतो मी पैसे घेतले सर बाजूला मला करावंच लागलं आलं बिनबाळी हा मुळीच नव्हतं रे गाणं मी करू हा तुझ्यासाठी तुझ्यासाठी मगाचं बक्षीस मिळत दिलं ना ते तुम्ही काय टेम्पो आणला बक्षीस न्यायला रिक्षा आणली आहे नको ते साऊंडवाले म्हणले देऊ नका ते चांगला आहे बिचार खरंच चांगला साऊंड आहे नंबर घेऊन जातो आता घेतला का चांगलं वाटले माणसं हा मुळीच नव्हतं रे गाणं तुझ्यासाठी आले त्यांनी फडकं घेऊन आता किचन वाटा पुसून घेतला छान केलं पण मला खूप छान वाटलं त्यांना बक्षीस जाताना टेन्शन मध्ये त्यांना भांडले ते तुम्हाला भांडले दोघं मिळून शेजाऱ्याला भांडले मग कोण कोणाला भांडलं हसा की उद्या मेल्यावर काय हा मुळीच नव्हतं आबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झुमा खेळतो छान केलं माऊली यालाच आयुष्य म्हणतात तुम्हाला सांगू का नाचून गाऊन आनंदात जगायचं इकडे येऊन काय नाही हा मनोरंजन मी करतो त्याचे पैसे भेटत मला तुम्ही फक्त एन्जॉय करायचा काय का नाही मनोरंजन कसं करता पहा तुम्ही मोबाईल नवीन घेतलाय का तळ्या तुम्हाला येतलं मी बिचारे असंच उड्या हा मुळीच नव्हतं माझ्या रे तुझ्यासाठी चांगलं म्हणतात की बरोबर लोकांना नाही नाव ठेवायचे काय का बसा की चष्मा येत नाही तोंडावर पडलाय मला वहिनी चांगलं म्हणताय मुळीच तुझ्यासाठी गाणं मी पुन्हा म्हणतो या मावशी दीदी आहे का बरं दीदीची मम्मी मावशी लागते तिकडे तुम्ही मागं जाऊ बाई तुम्हाला कुरिअर न पाठवतो बक्षीस हा नको तसं नाही आधी तुम्हाला बी काही येते बघावं लागेल की मला माझं कुठं चाललंय मी आता धुवून घेतलाय दुपारी या इकडच्या वरी खरं भारी हो
कुठल्या कंपनीचे चालू आहे दाखव बरं टाइम बघायचा होता झुमकावाली पोर आहे नदी कडीले दादा मेडिकल आहे की नाही गोळ्या खावे म्हणतो 2-4 मारायच्या गाणं 12 वाया मला तुमची झुमकावाली पोर खायली त्याचं काय तर चालतंय नाशिक पटेल नेऊन सोडायला पाहिजे बायपासला सगळ्यांनी मुळीच नव्हतं तेच गाणं होतं ही एकटीच बिचारी झुमकावाली पोर अरे वा या इकडं छान दिसतंय काय नाव तुमचं सुजाता भोर सुजाता भोर आणि आमच्या भाऊंचं निवृत्ती स्वपान मुक्ताबाई ज्ञानदेव तुकाराम हा ते कुठे काय होते लाईट गेली स्कोर किती झालाय टेनिस खेळत होती 105 रन तुम्ही बिना अधिक दिसता तुम्ही बसता बघ त्यांच्या बाजूला कळलं ते मला हा पुढं पुढे काय पुढं काय नाही मेरे सौंदर्य का राज लक्ष पुढं गाणं मला तर पुढं काय सांगून यांना राक्षवाडी बायपास इथे मी इकडं वर तोंड करतो मुळीचं नव्हतं करते 6 4 आउट तेच तुम्ही करत होते काय राहिलं टाईट नाही वाईट असते त्याबद्दल टाईट राहिलं वाईट म्हणलंय का नो बॉल आणि फ्री हिट कसं आणि नो बॉल बरोबर नाही आठवत असंच असते आणि 4 आणि 6 असं 6 आणि असं केलं 12 आउट का मग नो बॉल असं असते बाजूला मुतारी आहे असं सांगत असते मुतारी आहे नो बॉल असं करताना ते लिफ्ट झाली हो हे फक्त नो बॉल असते असं एक तर कुणीच नव्हतं रे तुम्ही शिक्षक आहेत का काय करता जॉब करता बरं हा कुणीच नव्हतं रे तुझ्यासाठी सवर फुगे ये देश है वीर जवानों का मस्तानों का इस देश का यारो इस देश का यारो का ह्यांचा सुरुवातीचा डान्स कसा होता माहिती आहे का खालचा कॉक बंद करायचा वरचा चालू करायचा कुठं आले होते या हे नवीनच आहेत तुम्ही नवीन तेव्हा कुठं बसले होते मला म्हणायचं का नाही आलं असतं घ्यायला हा का बर हा नाव चालन दौंडकर चालन वा 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 त्याच माल नाही हा अरे तुम्ही हसत झाले बरं बरं पडू नको तिकडे सोला दिवस आहे पुन्हा पोलीस आहे कधी मध्ये आधी अरे शालू इकडे बघ कुणीच नव्हतं रे
काहीच नसते उद्या मेल्यावर पुन्हा 10 आणि 13 वाजते. कुणीच नव्हते रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात. पाऊले चालती पंढरीची या गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठाव घुमेया कोकणात पावा. साडी भारी दिसती बरं का तुम्हाला, खरंच चांगली साडी. ते त्यांना रील काढा ना आमच्या भाऊंना गुलाबी. ते आहे का इंस्टाग्रामला? नाही तुम्ही मोबाईल आहे का भिजायला ठेवलाय का तो? इंस्टाग्राम काढायचं असते. गुगल पे फोन पे कसला मोबाईल? सॅमसंग हा हाय कंपनी. हा पुढं जंगली रमी पे आओ ना महाराज इंस्टंट 2000 का बॅलन्स. गाणं म्हणायचं हो. नव्हतं रे एवढं नका पुढे जाऊ वहिनी. अरे देवा शक्तिमानच झाले. मावशी या कुठं नाही लावा माहित नका ते वर ते माझ काय नाही ते नाही तुम्हाला देऊ नका चष्मावाला त्याच्या घरचं काय नाव काय तुमचं माऊली? आशा राक्षे. बरं गाणं कुठलं आहे? हे नाही गाणं गाणं म्हणा की माऊली. हा माहित नव्हत्या ना ते नव्हतं रे गाणं. किती वय आहे माऊली तुमचं? वय 60. बरं पेन्शनच्या वयात आहे ते. आता गाणं मी म्हणतो तुम्ही डान्स. तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी 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 सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिले सारं चौघीला पण शिक्के मारते मी स्टेजवरती. आता ही बक्षीस तुम्हाला द्यायला स्टेजवर हॉटेल चतुर्थीची वेळ गेल्याशिवाय पर्याय ना. आग बाय चालू
स्टॉप स्टॉप स्टॉप. ज्याचा फुटला त्यांनी काडी दाट टोकरायला घ्या. खाली जा. झालाय नाटक चालू. आज हॉटेलला जेवायला जायचंय ग बायचा. फुगट ठेवा इथे खाली. ठेवा झोपडी. जो तेरा हाल है ओ मेरा हाल है. इस हाल से हाल मेरा. ताल से ताल से ताल से ताल. खरंच कंटिन्यू करू. सुन मेरा सारे सांगो माझी वाले खिला भूल डाली फूल टकली शादी. वाले खिला भूल डाली फूल टकली शादी. काय सांगू माझी बरबादी. काय सांगू माझी बरबादी. काय सांगू माझी बरबादी. Oh,
बया बया एक अगं माझी आई हिथं आली तर काय होतंय 4 बाईचे अवघड आहे 4 4 8 4 12 4 16 4 20 4 हा लकी ड्रॉचं बघ आता काढायचं म्हणून यानंतर कशाला घेतली चष्मा ही पिवळा ड्रेस कसा घेतलाय पाच आहेत की माझी आई तुमच्या त्यांना सोडाव त्यांना कशाला घेतल्या बाया बाया दोन एक जण एक्स्ट्रा झाला वहिनी कांदा मुळा भाजी याला म्हणते ती एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असं सरकार झालंय आता तुमच्याकडे बघून वाटत नाही एवढं भांडकुदळ असेल बरं का मी हात पकडले त्यांनी हात धरला किती डिमांड आले तुम्हाला बघा की हे म्हणतो मी धरलं चला तोंड कशाला धरलं त्यांच्या माग बरं चला एक छान दिलं जाऊ दे बिचारे पळा पळा आता तुमचं डिमांड वाढलं होतं तिकडे जाऊ भाईकडे जाऊ बघा की भगवान के घर में देर है अंदर बक्षीस घेऊन जाऊ बक्षीस घेऊन जावा जावा इकडे हे घ्या बक्षीस पुन्हा बोलवतो तुम्हाला अहो तुम्हाला पुन्हा बोलतो जावा सगळ्यांना भांडत मी जेवढं सांगितलं ते येणं माझ्या आई सोडा भाई हो तुम्ही सोडा चला बक्षीस घेऊन जा थँक्यू तुम्ही मला 10 वेळा पळवू नका हो तरच गेम होतो ना तर गेम कसा तुम्ही खाली जाओ ओके चला 2 बक्षीस घ्या चला बक्षीस घ्या खाली खाली लेडीज बाउन्सर आऊट झाले खाली पाठवा चला चला
Bring it on. चल दोघी मग आणि ऐका ना लक्ष द्या सगळ्या हिशेब चल कपल हो पाच 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 तुम्ही दोघी गेल्या बक्षीस या सगळी इमानदार ताई तुम्ही जा तुम्ही बरेच घुसू नका टमटम मध्ये त्यांनी हा हा आणि कोण रे त्या मागच्या ना तुम्ही इकडे या ना या तुम्ही पाच 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 एक नसते त्या 14 येते 4 जाणार ना कुठली एक आणता हे घ्या मागची सफारी बक्षीस घेऊन जावा बक्षीस हे चुकीचं आहे परत म्युझिक मी खेळ तुझ्या रूपाचं ऐका ना ह्या 5च्या 5 बाहेर सगळ्या आवडून सगळ्या तुम्ही जात सगळ्या आवडून जाईल सगळ्या तीन चला बक्षीस घ्या हे घ्या म्युझिक दोन तुम्ही दोघी मागे येऊ फोन होय दत्ता औषध आहे त्यांना सहा काय नाही नका वहिनी अरुण शेळके वहिनी तुम्ही 4 वेळा तर गेम खेळला घालवला मी पळत होते माझ्या पुढची पण नाही कोण आल्या त्या आल्या माझ्या तिसऱ्या हो ताई ऐका ना कॅमेरावाला त्याला विचारा ह्या आल्या का ह्या आल्या ह्या आल्या ह्या दुसऱ्या ती इमानदार माणूस आहे तिसऱ्या डोळा आहे गुंडाळवाडी
बेबी बेबी गुंडाळ. बर हा बर. वाईट कसा? पैठणी 5,000ची आहे. कसं वाईट? आउट. 6 कसा? बक्षीस नाही मग तुम्हाला असं नाही. नाही आपलं ठरलंय पहिलं. 6 कसा? शगुनची पैठणी आहे. नो बॉल. बर 4 हे बिचारी लय बारीक आहे. 2 नंबर या. काय सांगाल कसं वाटलं चतुर्थी प्युअर व्हेज ना? का तुम्हाला पण बोलायचं इकडे? हा छान वाटलं. महिलांसाठी कार्यक्रम ठेवला, असाच कार्यक्रम ठेवत जा आणि आम्ही स्पेशल जेवायला येत जाऊ तुमच्याकडे. पहिल्यांदा फ्री द्या हा आणि पहिल्यांदा फ्री जेवण द्या. 1,500 रुपये काय तुम्ही काय भावाला पाठवता काय? ते आमच्याकडे यावे म्हणून तर आम्ही हॉटेल काढले. ते पण आमच्याकडे येऊ द्या ना कधी मध्ये. हे भारीच आहे त्या. काय म्हणजे नवरा नवरच घेते. हा का? मुख्यमंत्र्याला कंप्लेंट करा की. तुम्ही करा. तेवढंच काम आहे मला. म्हणजे पुढं फाट्यावर नवी जाऊन द्यायची नाही मला इथल्या. भाऊ कशाला असते? हा इकडे भाऊजी. येस. हा बोल काय? तुम्ही भाऊजी. या तुमचं नाव सांगा. कोमल बनसोडे. बनसोडे. आणि ते अतुल बनसोडे. आणि सगळं मिळून कोमल अतुल बनसोडे. तुम्ही कुठल्या गावचे? भीमा कोरेगाव. तिकडून कशाला आले माणसं? तिकडून कसं आले? म्हणजे एक कोरेगावला गेलं बक्षीस. तुमचं गाव? गुंडावाडी. बेबी ना? ते मला जावं की मग तुम्ही राक्षवाडी. भीमा कोरेगाव इकडे. हा इकडे. कसं वाटलं? छान वाटलं. काय सांगाल म्हणजे कार्यक्रमाबद्दल? हॉटेल चतुर्थीला तुम्ही भेट दिली आज. या सगळ्यांनी जेवायला. तुमचा काय वाढदिवस आहे काय? जेवायला यायचं म्हणून आईला आवडत कार्यक्रम. तर या तिघींना आपण पैठणीसाठी छान बोलला. छान. हे सगळे फोटो तुम्हाला क्रांती मळेगावकर इन्स्टा आयडी वर पाहायला मिळतील. आपण 3 नंबरची पैठणी जोडी भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी.